मॅप्रो कंपनी आमच्या शेताजवळ आहे, त्यामुळं आमच्या विहिरीत त्याचं केमिकल उतरून आम्हाला पाणी प्यायला लागतं आमच्या विहिरीतलं. त्यामुळं आम्हाला लय बाधिकार आहे त्याचा. त्यामुळं आमची मुलं बिलं आम्ही समधी आजारी पडलेलो आहे. आम्हाला जुलाब होत्यात. आमची गुरं इथं गुरांना सुद्धा पाणी ती बाधते, आजारी पडतात. त्याच्यावर काहीतरी पर्याय काढलाच पाहिजे आम्हाला. आमची लहान लहान मुलं इथं घरातनी, त्यामुळं आम्हाला लय त्रास होतो. या पाणी अंग सुद्धा आमचं चावतंय, आता असं खास सुटली अंगांना. त्यामुळं आम्हाला लय त्रास होतो या ह्या मॅप्रोच्या पाण्यामुळं, केमिकलमुळं. त्याच्यावर काहीतरी पर्याय काढलाच पाहिजे. मासं आमच्या विहिरीतलं सुद्धा मेलेत. मॅप्रो कंपनी जवळच आहे आमच्या वावराच्या. वड्याला पाणी येतंय शेती पिकांना, आणि ती पाणी पिऊन गुरं आजारी पडल्यात. आणि कपडे धुया गेले तरी अंग चावतंय, पांढरी अंग पडतात. आता पाणी विहिरीचं आमच्या दूषित झाले, मासं मेल्यात. आमचं फाट्यापाशी घर आहे, आम्ही गावातनं पाणी आणतो. तर 2 माणसं आहेत म्हणून आणतो. मग ह्या 100 माणसांनी कुठलं पाणी प्यायचं? आणि किती दिवस आणणार? आमच्या मालकांना चालता येत नाही, गाडीवर पाणी आणतात. आम्ही शेंदुर्णी गावचे रहिवासी आहे. या मॅप्रोच्या पाण्यामुळे आहे ना, उत्पन्न सगळं घटलेलं आहे ऊसाचं याचं, आणि एकदम खराब पाणी येते त्या वड्याला. त्याच्यामुळे विहिरीत पाणी उतरते आणि विहिरीत पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही पाणी. आम्ही शेंदुर्णी गावचे रहिवासी आहे. आमच्या तिथेच वरती मॅप्रो कंपनी आहे. मॅप्रो कंपनी वड्याला पाणी सोडते. वारंवार तक्रार करूनही काही उल्लेख झालेला नाही त्याचा. काही तक्रार केलेली जुमानी नाही, काय नाही. आणि जमीन जी आहे का नाही, जमिनीत ऊस कुठलंही पीक आलं तरी ते पिकत नाही, कमी प्रमाणात ही निघते, पीक निघते. या त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. गुरं ढोरं हे सगळे आहेत ना, हे सुद्धा पाणी पित नाहीत. पाणी पिता आजारी पडतात. मुलं सुद्धा लहान लहान तशीच आजारी पडतात. काय तुम्ही तक्रार वगैरे काय वारंवार तक्रार देऊनही त्यांनी काही ही केलेलं नाही. याच्यावर ठोस निर्णय व्हायला पाहिजे, अशी आमची सर्वांचीच ही विषय आहे. आता पुढची भूमिका काय? तुम्ही पत्र दिल्यात. हा, काय सांग, तुम्ही पत्र दिलंय त्या संदर्भात प्रशासनाचं कोण तुम्हाला येऊन भेटलं का? आम्हाला नाही अजून प्रशासनाचं कोण, शेतकऱ्याला कुणाला अजून बोलायला नाही, काय नाही. शेतकऱ्यांना कुणालाही बोलायला नाही प्रशासनाने. आम्ही मॅप्रो प्रदूषण संदर्भात या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. त्या संदर्भात आम्ही मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसे सर्व मंत्र्यांना, या ठिकाणी पालकमंत्री असतील, आमच्या मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा, तसेच शिवेंद्रराजे, सर्वांना पत्र दिलेत. तसेच प्रशासन, कलेक्टर ऑफिस, परत SP ऑफिस, वाईट तहसीलदार, प्रांत, ग्रामपंचायत सर्वांना पत्र दिलेत. पण आमच्यापर्यंत अजून कोणच आलेलं नाही. आम्ही तरी म्हणजे आत्मदहनाच्या मुद्द्यावर आम्ही ठामच आहे, कारण प्रशासन आमची कोण दखलच घेत नाही. त्यामुळे आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. कारण प्रशासन कोणच त्या कंपनीवर कारवाई करत नाही, कंपनी पण कशाच्या गोष्टीची दखल पण घेत नाहीये. ह्या मॅप्रोने केलेल्या प्रदूषणामुळे सर्व शेतकरी त्रासलेले आहेत आणि गेले कित्येक वर्ष लढा देऊन सुद्धा त्यामध्ये काही बदल होत नाही. प्रशासन कुठलीही दखल घेत नाही, तसंच कंपनी प्रशासन सुद्धा कुठलीही दखल घेत नाही. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांपुढे आता आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. त्यामुळे सगळे शेतकरी हे आत्मदहनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा आम्ही इशारा जो प्रशासनाला दिलेला आहे, त्या आत्मदहन सर्व शेतकरी येथील करणार आहेत.